लोकांना जर माज आला, निवडून दिलेल्या लोकांना जर त्याची जाणीव राहिली नाही तर त्याला जाणीव करून द्यायला लागती. तू आमच्या जीवावरती येत, तुला आम्ही पाडू शकतो, गावागावात हिंडू सुद्धा देऊ शकणार नाही. इथून पुढच्या काळात जर हल्ला झाला तर राज्यासह देशभरात भाजपाच्या मंत्र्यालाच फिरता येणार नाहीये. इतकी भयानक परिस्थिती होऊ शकते. काय चर्चा झाली तुमच्या दोघांमध्ये? चर्चा काय झाली? मी आंदोलनाच्या संदर्भात सगळं जाणून घेतलं. सोनमजींची काळजी घ्या म्हणूनही सांगितलं. विद्यार्थ्यांनी शांत राहावं, याच ठिकाणावर शांत बसावं. आपण संसदेकडे जाऊ नये, कारण आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असतात. आज ह्या लेकरांची, या पोरांची इथं पोरं बसले त्यांची तळमळ आहे आणि आपल्या एखाद्या निर्णयामुळं त्यांची तळमळ मोडू नये. शांततेत जर राहिलं तर न्याय मिळतो. आम्ही शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात केलं. आम्हाला माहीत होतं शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे. हिंदी में मात्र तुम्ही म्हणता की जंतर मंतरची जागा सोडू नये आणि संसदेकडे जाऊ नये, सोबत शांततेने आंदोलन करावं, जे 20 तारखेला झालेलं होतं सगळ्यांनी बघितलंय. या लाठीचार्जवरती सुद्धा चर्चा झाली का तुमची? तुम्ही जागा सोडू नये असं नेमकं का म्हणताय? हे बघा, शांततेत आंदोलन करायला लोकशाही मार्गानं कोणीही रोखू शकणार नाही. इथून जर जागा सोडली तर हे सरकार हल्ला करतंय, पुन्हा मोडून काढतंय. जंतर मंतरची जागा ही आंदोलनासाठी. या ठिकाणी आपल्याला शांततेत आंदोलन करायला कोणीही रोखू शकत नाही. आणि जर शांततेत आंदोलन करायचा रोखायचा प्रयत्न केला तर यांना आपल्या गावात येता येणार नाही, यांना आपल्या जिल्ह्यात तालुक्यात येता येणार नाही. यामुळं त्यांना सांगितलं की शांततेत इथंच बसून करा. इशारा पण दिलाय की महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांना तुम्ही फिरू देणार नाही तर पुन्हा इथल्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला किंवा इथल्या विद्यार्थ्यांवरती हल्ला झाला. काय झालं? महाराष्ट्रात तुम्ही म्हणता इशारा दिलाय की भाजपच्या नेत्यांना तुम्ही फिरू देणार नाही तर इथे पुन्हा एकदा लाठीचार्ज झाला किंवा आंदोलकांवरती जर काही कारवाई झाली. हे बघा, एवढी ताकद नाही त्यांच्यात. यंदा त्यांनी हल्ला केला, आता देश उभा राहिला या आंदोलनाच्या पाठीशी. फक्त कोणाकडून राजकारण होऊ नये, आमच्याकडून पण नाही आणि आंदोलकांकडून पण नाही. राजकारण नाही झालं, आपण विद्यार्थी म्हणून लढाई जर उभा केली तर लोक पक्ष सोडून देतील आणि या विद्यार्थ्याच्या पाठीशी उभा राहतील. चलो, धन्यवाद. तुम्ही ते व्हिडिओ बघितले सगळे. आंतरवालीमध्ये जे झाल्याच्या नंतर महाराष्ट्र पेटला होता. आंतरवालीमध्ये झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये काही घटना, आंतरवालीमध्ये ज्यावेळेस लाठीचार्ज झालेला होता त्यानंतर त्या सगळ्या घटना तुम्ही बघितल्या होत्या. त्याच परिस्थितीच्या घटना इथे तसंच काहीतरी इथं घडलं असं वाटतंय. काय झालंय, सरकारला निवडून दिलं आपण गोरगरिबांनी आणि त्याच गोरगरिबांच्या लेकरांचे मुर्दे पाडायचं काम सरकार करायला लागलं. त्यावेळेस जनतेनं सावध व्हायचं असतं. भाजप म्हणून चालत नाही, महायुती म्हणून चालत नाही. तुम्ही मतदान बीजेपीला करणार, महायुतीला करणार, परंतु तुमच्याच लेकरा बाळाचं वाटलं होतंय. भाजपमधल्या लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. पक्ष जास्त मोठा मानायचा का स्वतःचं लेकरं मोठे मानायचे, हे भाजपचं सुद्धा मतदान केलेल्या लोकांनी ओळखलं पाहिजे. सत्तेच्या वेळेस, राजकारणाच्या वेळेस तुम्ही अवश्य त्यांच्या बाजूने राहा, पण ज्या दिवशी तुमच्या लेकरावरती हे सरकार हल्ला करतंय त्यावेळेस पक्ष बघू नका, तर लेकरं बघा. हे खूप महत्वाचं आहे देशासाठी. राजीनामा नाही झाला तर तुम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवरती याल इथं बसण्यासाठी. त्यांचं निवेदन, आमची आंदोलनाची पद्धत वेगळी, त्यांची वेगळी. जे सांगतील त्या पद्धतीनं आंदोलन करावं लागत असतं. ते ज्या वेळेस हाक देतील त्यावेळेस आम्ही येऊ असं त्यांना आम्ही शब्द दिला. धमकी देती है म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पण व्यासपीठावर मंचावर असला पाहिजे. म्हणजे सर्वसमावेशकतेकडे तर गेलं पाहिजे आंदोलन. मी या आंदोलनाकडं विद्यार्थी म्हणून आलो. ज्याची त्याची भूमिका असते, आपण कोणाला भूमिका सांगू नये. हे करा. स्वाभिमानी आहे, कट्टर आहे. मी माझ्या पद्धतीनं बाहेरून फोटो लावणं न लावणं हा ज्याचा तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार का? त्यांनी जर हाक मारली शांततेच्या आंदोलनात तर मी अपने स्टाइल में दिल्ली आने वाले हैं, दिल्ली में आंदोलन करेंगे, धमकी दे दी है सरकार को आपने. आणि सरकारने फार मोडूनच काढलीत लोक. त्याचं काय, मी आता नुसती धमकीच दिली. फक्त तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात फिरून धमकीच दिली. पण दिली कधी? तुम्ही हाणल्यावर. आता तुम्हाला जर एखाद्याने चापट लावली, तुम्ही गप बसता बूम फेकून आणता ना टकोऱ्यात त्याच्या. आमचे लेकरं गोरगरिबाच्या खेड्यातून आलेत आणि तुम्ही इथं, दिल्ली आमची राजधानी आहे, दिल्ली म्हणजे प्राण आहे.
या देशाचा. इथं तुम्ही आमच्या लोकांना जीव घालायचं सोडून दांड्याने मारायला लागला. तुम्हाला कशी सुट्टी देणार राव? निवडून देणारे आमचे मायबाप आहेत तिकडं देशात, आणि ज्या मायबापांनी निवडून दिलं त्यांच्याच पोरांना आणि पोरींना तुम्ही इथं मारायला लागलात. शांत बसणार कसे? क्षेत्रीय मराठीत आम्ही शांत नाही बसू शकत. सॉरी, बहुत अच्छा लगता है सुनने में। हिंदी शिकलो का पहिली बाईट तुम्हाला विपक्ष एक साथ एक मंच पर है, आपका भी यहाँ पर आ चुके हैं। अब दीपके ने कहा आप भी प्रदर्शन करेंगे, ऐसा कुछ है? दीपके ने कहा आप भी प्रदर्शन करेंगे। त्यांचं जे निवेदन असेल त्या निवेदनाप्रमाणे आपण करूया. अरे काय करणार? भूमिका आपली भूमिका आपण त्यांच्यावर लागणार नाही, पण आम्ही सगळे त्यांच्या सोबत. चला.